पृथ्वीराज लोढा यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये जे सायकल ट्रॅक बीकेसी मध्ये आहे त्याबद्दल सुद्धा त्यांनी पत्रक दिलेलं आहे. काय सांगा? दुर्दैव आहे की पालकमंत्री जोडण्याचं काम करण्यासाठी आलेत की तोडण्यासाठी. एवढ्या परिकष्टाने आपल्याला माहीत असेल आणि MMRDची निधी घेऊन त्या काळामध्ये ते सायकल ट्रॅक आणि सर्व सुविधा आपण निर्माण करण्याचं काम केलं जातं. मला आठवतं की पृथ्वीराज चव्हाण साहेब असताना पण ती संकल्पना होती. आता आदित्यजींनी केल्यानंतर आणि तशातलाच ट्रॅक कोस्टल रोडला व्हावं अशा अनेक भागांमध्ये मागणी होत असताना मी समजू शकलो असतो की त्याच्यासाठी दुरुस्त केलं असतं किंवा त्यातल्या काही अडीअडचणी ते समजून घेतलं असतं. सरसकट हे काढण्याचं आणि तोडण्याचं काम करत असताना मला असं वाटते जाणून बुजून जी विकास कामं जी आम्ही केली आहे ती कुठेही लोकांसमोर दिसू नये अशातला हेतू आहे का? आता मी ऐकतोय की बाबा असं मी काय पत्र दिलं नाही किंवा मी काय सांगितलं नाही असं ते सांगतायत. उशिरा आलेला शहाणपणा असं म्हटलं तर अयोग्य होणार नाही आणि म्हणून आमची स्पष्ट भूमिका राहणार आहे की जोडण्याचं काम करा, तोडण्याचं काम करू नका. आणि तुम्ही असंच जर तोडत राहिला तर ज्यावेळी आम्ही सत्तेत आलो तर आम्ही जोडल्याशिवाय राहणार नाही. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. पुन्हा याच सायकल ट्रॅकवरनं MMRDAला पत्र जे त्यांनी दिलेलं आहे त्यात सुद्धा वाहतूक कोंडीचा मुद्दा समोर आला आहे. स्थानिकांनी तक्रार केल्याचं सुद्धा त्यात त्यांनी म्हटलं. कसं आहे की स्थानिकांची तक्रार आली तर त्यातली वस्तुस्थिती काय त्यासाठी बैठक पाहणी हे करणं अपेक्षित आहे. त्यातून MMRDAला आपण जसं म्हणतो की नो ट्रॅक झोन आपण असं करतो काय पीक टाईमला किंवा काय घेऊन येऊन जाण्याचा. एका बाजूला आपण 21व्या शतकामध्ये पर्यावरणला पोषक असणारे सायकल जास्तीत जास्त वापरा, इलेक्ट्रिकल व्हेकल वापरा अशी एक संकल्पना आपण देतो. आणि दुसऱ्या बाजूला त्यांना जर चालण्यासाठी किंवा चालवण्यासाठी जर ट्रॅक्सच जर आपण दिले नाहीत. मुळामध्येच मुंबईतले फुटपाथ संपवण्यात आलेत. आता हे ट्रॅक्स फुटपाथाच्या व्यतिरिक्त किमान बायलेन्स करून घेऊन लोकांनी त्याचा जास्तीत जास्त वापर करावा. आणि शेवटी कमर्शियल हब ज्याला आपण म्हणतोय शॉर्ट डिस्टन्समध्ये तुम्ही बघितलं असेल की पुण्यासारख्या भागामध्ये हिंजेवाडीमध्ये ट्रॅफिक कंजेक्शन होतोय म्हणून लोकांनी आपले IT सेक्टर बाहेर स्थलांतर करण्याची भूमिका घेतली. ह्याच्यातून अशा काही तक्रारी कुठे झाल्या असतील आणि त्याच्यातून काहीतरी मार्ग काढण्याची भूमिका त्यांनी घेतली असती तरी आम्ही समजू शकलो असतो. पण जाणून बुजून एका बाजूला पर्यावरणाला आपण पोषक असं वातावरण तयार करायचं आणि दुसऱ्या बाजूला सरसकट ते तोडून उकडून काढायचं हे दुर्दैवी आहे. आज उद्धव ठाकरे हे सोनिया देवींच्या दर्शनासाठी गेले असा आरोप संजय शिरसाट यांनी केलेला आहे. कसं आहे की ज्यांना रोज दिल्ली सवारी करावी लागते त्यांनी अशा आरोप करण्याची जी हिंमत जी दाखवत आहेत त्यांना हे समजून सांगायला पाहिजे की आम्हाला दिल्लीतून निर्णय घ्यायची गरज लागत नाही. आज आमचे नेते हे निवळ राज्याचे नाहीत, दिल्लीच्या स्तरावरती पण देखील एक इंडिया अलायन्सचे घटक पक्षचे प्रमुख राहिलेत, एक घटक राहिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना हे जाणं हे अभिप्रेत आहे. पण आता काहींना रोजच्या रोज सवारी करावी लागते आणि रोज निर्णय तिकडे घ्यावे लागतात म्हणून त्यांच्या पोटात कुठेतरी दुखतंय. भाजपच्या नेत्याने पण टीका केली आहे की राहुल देवाच्या दर्शनासाठी गेले आहेत. बघा प्रश्न असा आहे की असे जे टीका करणारे लोक जे आहेत त्यांनी दिल्लीने कसं आपल्याला लाथाडलेलं आहे. दिल्लीवरून एकही गोष्ट आपण म्हणजे निर्णय घेतल्याशिवाय तुम्हाला निर्णय घेता येत नाही हे त्यांना करून चुकलेले आहेत. म्हणून आज अशा टीका करून निवळ फक्त स्वतःचं महत्त्व काय हे दाखवण्याचा त्यांचा केवळवाणी प्रयत्न आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.